नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्यासोबत आहेत प्रज्ञा पोंक्षे मॅडम, ज्या त्रिमित रचना या कंपनीच्या फाउंडर आहेत. त्या स्वतः एक इंटिरियर डिझायनर आहेत. खूप मोठी मोठी कॉर्पोरेट्स कामं त्यांनी केलेली आहेत. अधिक माहिती आपण त्याच्याकडे जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. जीवन प्रवासाबद्दल थोडं सांगा की या क्षेत्रात नेमकं तुम्ही कसं आलात? अ, मुळात घरामध्ये डिझायनिंगची बॅकग्राऊंड असल्यानंतर माझे वडील इंजिनियर होते आणि घरामध्ये चित्रकला किंवा आर्ट ह्याच्याबद्दल बऱ्यापैकी चर्चा असायची. संगीताची आवड असलेले घर आहे माझं. त्याच्यामुळे डिझायनिंग हा एक बेसिक आवडीचा विषय होता माझ्या आणि त्याच्यामुळे आर्किटेक्ट किंवा पहिले इंजिनियर व्हायचं होतं. इंजिनिअरिंगला जायचं होतं मला. पण माझा मोस्ट ऑफ द टाइम माझा स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे इंजिनिअरिंगकडे जास्ती काही कल दिसला नाही माझ्या बहुतेक पेरेंट्सना, म्हणून डिझाईन या क्षेत्राकडे मी नंतर वळले. मग इंटिरियर्स करायच्या आधी फाईन आर्ट्स केलं रहेजा आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट म्हणून. त्याच्यामुळे बहुतेक हा डिझाईनचा बेस झाला असावा माझा. त्रिमित रचनाची सुरुवात कशी झाली त्याच्याबद्दल थोडं सांगा. त्रिमित रचनाची सुरुवात खरं सांगायचं तर असं अनुभवानेच झाली आणि हा निर्णय जरा थोडासा लवकर घेतला मी. डिझायनिंग करत होते, त्याच्यानंतर मग माझ्या काही एक ओळखीचे आहेत, त्यांच्यावर असोसिएट पार्टनर म्हणून 3-4 वर्ष काम केलं मी. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की आपण स्वतःची फर्म करायला पाहिजे, आपण आता बऱ्यापैकी करू शकतो काम, असं वाटलं. आणि म्हणून 2011-12 मध्ये मी त्रिमित रचना ही कंपनी फॉर्म केली. मॅडम, आता त्रिमित रचनाच्या अंडर आपण कोणते वेगवेगळे प्रोजेक्ट हँडल केलेले आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा. त्रिमित रचना ही प्युअरली कमर्शियल इंटिरियर डिझायनिंग कंपनी आहे. म्हणजे आम्ही या कंपनीच्या अंडर आम्ही सगळे ऑल ओव्हर इंडिया आम्ही कमर्शियल इंटिरियर्सचे म्हणजे ऑफिस इंटिरियर्स किंवा लॅब्स असतात, लॅबोरेटरीज असतात वेगवेगळ्या कंपन्यांच्या. त्याच्यानंतर हॉस्पिटल्स असतात, काही चेन प्रोजेक्ट्स असतात जे रिलेटेड टू रेस्टॉरंट्स असतात. तसे प्रोजेक्ट्स आम्ही करतो. त्याच्यामुळे आम्ही ऑल ओव्हर इंडिया काम करतो. मेनली IT कंपन्या आहेत, फार्मा कंपन्या आहेत, MNC कंपन्या आहेत, फायनान्शियल कंपन्या सेक्टर्स असतात. किंवा मला सांगायला आवडेल की जिओ जेव्हा रिलायन्सचं लॉन्च होत होतं, त्याच्या आधी त्यांची भारतभर बॅकएंड मध्ये ऑफिसेस तयार झाली, की जे जिओची ऑफिसेस येणार असतील किंवा शोरूम्स येतात, तर त्याचं बॅकएंड मध्ये त्यांना ट्रेनिंग पर्पजसाठी त्यांनी बॅकएंड ऑफिसेस काढली होती. त्यावेळेला मी महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये खूप त्यांची बॅकएंडला ऑफिसेस केली. अगदी खूप म्हणजे खूप केली आम्ही. कोणताही जेव्हा कॉर्पोरेट क्लायंट्स तुमच्याकडे येतो त्यांचं डिझायनिंग स्पेसिफिक असतं, तर व्हॉट इज युअर प्रोसेस ऑफ गिव्हिंग देम द सोल्युशन? हा, खूप छान प्रश्न आहे हा. मी लगेच क्लायंट आल्यानंतर मी लगेच डिझाईनला चालू करत नाही. आय प्रिफर टू मीट सिनियर पीपल हु आर रिस्पॉन्सिबल टू ग्रो दॅट ऑर्गनायझेशन फर्स्ट ऑफ ऑल. कारण का की ओनर्स किंवा त्यांच्या मॅनेजमेंट टीमला भेटल्यानंतर कंपनीची सुरुवात कशी झाली आणि कंपनीची काय गोल्स आहेत इन फ्युचर किंवा कंपनी काय क्षेत्रामध्ये काम करते, हे मला जाणून घेण्यामध्ये पहिला जास्त इंटरेस्ट असतो. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की त्या कंपनीचे कॅरेक्टरिस्टिक कळतात. म्हणजे ते कंपनी काय फील्डमध्ये जास्ती काम करते हे त्यांच्या वेबसाईटवरनं कळतं. पण त्या लोकांचा माइंडसेट पण कळतो की त्यांचं पुढचं 10 वर्षाचं विजन काय असू शकतं, त्यांना पुढे कुठे जायचंय, त्यांना आणखीन ग्लोबल लेवलला काही करायचंय का, त्यांची पुढचे ड्रीम प्रोजेक्ट्स काय आहेत, त्यांचे येऊ घातलेले प्रोजेक्ट्स काय आहेत, हे सगळं त्यांच्या वेबसाईटवरनं कळत नाही. तर त्यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांच्या एक मीटिंग मध्ये बरेच प्रश्न असतात माझे, की तुम्ही कुठे पाहताय स्वतःला. कारण जेव्हा तुम्ही एखादं ऑफिस करता तर ते ऑफिस इज अ मिरर ऑफ दॅट पर्सनॅलिटी. म्हणजे आमचं इंटिरियरचं ऑफिस आहे, तर इंटिरियरच्या ऑफिसमध्ये आम्हाला कलर्स, फॉर्म्स, डिफरंट टाईप ऑफ शेपचे वॉर्ड्रोब्स, टेबल्स, हे आम्हाला इंटरेस्टिंग फॉर्म ठेवायला लागतात. तसं आम्ही त्यांचं ऑफिस करतो आणि त्या प्रत्येक ऑफिसची एक स्वतःची आयडेंटिटी असते.
त्याच्यामुळे आम्ही त्यांना पहिले प्रश्न तो विचारतो की तुमचं क्षेत्र काय आहे आणि त्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचंय, पुढे काय तुमचं विजन आहे, हे आम्ही पहिले विचारतो. आणि मग आम्ही डिझायनिंगला चालू करतो की मग तो वास्तूप्रमाणे करणार आहे का नाही, मग ते वास्तू नसेल तर मग त्यांचे बाकीच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, मग ती प्रोसेस सगळी चालू होतो कामाची. मॅडम तुम्ही तुमच्या कामाच्या अंतर्गत डिझायनिंग पासून एक्झिक्युशन ह्या सगळ्याच गोष्टी करता. टर्नकी प्रोजेक्ट्स तुम्ही करता, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. टर्नकी प्रोजेक्ट करत असताना इमिजिएटली आम्ही जम्प होऊ शकत नाही एक्झिक्युशनला. डिझायनिंग मध्ये आम्हाला काही लेआउट ऑप्शन त्यांना टेक्निकली दाखवावे लागतात. आणि कमर्शियल प्रोजेक्ट मध्ये एक चांगलं काय काम आहे की प्रत्येक लेवलला ना आम्हाला ईमेल वरती इनपुट्स येतात किंवा आम्हाला ऑफिशियल इनपुट्स येतात. त्याच्यामुळे त्याचं डॉक्युमेंटेशन खूप छान होतं. आणि मग आम्ही त्यांचं काही आम्हाला एक 5-6 लेआउट समजा बनले आणि त्याच्याकडनं आम्हाला कळलं की हां, हे लेआउट चांगले वाटतायत, ही थीम चांगली वाटते, हे प्रेझेंटेशन चांगलं वाटतंय. तर ते आम्हाला सांगतात की आम्हाला त्याच्यापुढे तुम्ही काय करणार? तर आम्ही काय करतो, आम्ही 3D व्हिज्युअलायझेशन करतो किंवा आता व्हर्चुअल रिअॅलिटीचा जमाना आहे. सो आम्ही व्हर्चुअल रिअॅलिटीमध्ये सॉफ्टवेअरमध्ये ते ऑफिस कसं फिरेल, कसं दिसेल, हे आम्ही सगळं करतो. त्याच्यामुळे त्यांना ऑफिस एक्झिक्यूट व्हायच्या आधी त्यांना त्यांच्या जागेबद्दल कल्पना येते पूर्णपणे, की ते ऑफिस दिसणार आहे कसं? म्हणजे इन फ्युचर किंवा 1-1.5 महिन्यांनी किंवा 2 महिन्यांनी ते ऑफिस कुठल्या स्टेजला कसं दिसणार आहे, हे त्यांना आधीच समजतं, एक्झिक्यूट व्हायच्या आधी. त्याच्यामुळे आम्ही मॅक्सिमम डिटेल्स किंवा मटेरियल सिलेक्शन, त्यांचं मटेरियल आम्ही काय वापरणार, म्हणजे अगदी म्हणायचं नाही, पण वर्कस्टेशनचं फॅब्रिकचा कलर आणि लॅमिनेटचा शेड हे आम्ही त्यांना फिजिकल दाखवतो. चेअर्स कुठल्या आहेत त्या आम्ही अप्रूव्ह करून घेतो. त्याच्यावर सायनिंग ऑफ असतं. इतक्या मायन्यूट डिटेल्स आम्ही त्यांना दाखवतो. किंवा आम्ही 3D मध्ये कुठलं प्लॅन ठेवणार आहे शेवटी, तेही आम्ही ठेवतो. जेणेकरून त्यांना कन्फ्युजन होत नाही, की हे दिसताना शेवटी कसं दिसणार आहे, कलर स्कीम काय असणार आहे, लाईट फिक्चर्स कुठले असणार आहेत, तेही आम्ही सॅम्पल पण दाखवतो. ॲट द सेम टाईम आम्ही 3D मध्ये पण दाखवतो. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये होतं असं, की काम व्हायच्या आधीच क्लायंटला आम्ही सॅम्पल्स दाखवल्यामुळे त्याला समजतं, की आम्ही कुठल्या मेकचं वापरतोय, त्याची वॉरंटी गॅरंटी काय असते, ते दिसणार आहे कसं, हे त्यांना आधीच समजलेलं असतं. फक्त ते लावायचं राहिलेलं असतं. पण जेव्हा तुम्ही या क्षेत्रात काम करता, तेव्हा तुम्हाला लेबर्स पासून कॉर्पोरेटच्या डायरेक्टर्स पर्यंत संपर्क साधावा लागतो आणि हे मोस्टली मेल डॉमिनंट क्षेत्र आहे. तर या क्षेत्रात तुम्ही नक्की कसं काम करता आणि इतके सक्सेसफुल कसे झालात? नाही, हा प्रवास आहे पहिली गोष्ट. सक्सेस आणि असा विषय नाहीये. पण हो, नक्कीच या क्षेत्रामध्ये महिला कमी आहेत. स्पेशली महिलांचा कल हा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सकडे जास्ती असतो. आणि माझा कल हा कम्प्लिटली कमर्शियल म्हणजे ऑफिस इंटिरियर्सकडे जास्त आहे आणि अगदी डे वन पासून मी कमर्शियलच करते आहे. सो ह्या सगळ्या प्रवासामध्ये अगदी अति शिकलेली व्यक्ती आणि अजिबात न शिकलेली व्यक्ती अशी 2 वेगवेगळे कॅरेक्टर्स मला हँडल करायला लागतात आणि दॅट इज व्हेरी चॅलेंजिंग. अति हुशार माणसं सुद्धा खूप चिकित्सक असतात. त्याच्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं, त्यांना सॅटिस्फाय करणं, हे खूप तारेवरची कसरत असते. आणि अजिबात काही शिकलेले नसतात. फक्त त्यांना त्यांचं स्किल येत असतं असं म्हणायचं आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं. हे पण एक खूप मोठा चॅलेंज आहे. आणि फॉर्च्युनेटली आपल्याकडे टीम आहे. प्रोजेक्ट मॅनेजर्स असतात, साइट सुपरवायझर्स असतात. ते या लोकांना हँडल करतात. अ, आम्ही त्यांचं बऱ्यापैकी आता माहिती झालेले कॉन्ट्रॅक्टर्सकडनं आम्ही कामं करून घेतो. त्याच्यामुळे लेबर त्यांच्याकडचे जे असतात, ते त्यांना हँडल करायला त्यांनाच लागतं बऱ्यापैकी. तो हे आता एक म्हणतात ना, ते एक सेट झालेलं आहे, की मेन कॉन्ट्रॅक्टर जो असतो त्याचे ते लेबर्स असतात आणि त्या लेबरना हँडल त्याचं करायचं असतं आणि आमची टीम पण करत असते. आणि सीनियर मॅनेजमेंट लेव्हलला वगैरे आमच्याकडचे प्रोजेक्ट हेड असतात किंवा डिझायनर्स असतात. मी स्वतः असते. त्याच्यामुळे आम्ही ते हँडल करतो. सो तसं बघायला गेलं तर आता हा मेळ जमलेला आहे आम्हाला वर्षानुवर्ष काम करून. पण तुम्हाला पर्याय नाहीये. त्यांच्याबरोबर तुम्हाला डील करावं लागतं. मॅडम 2009 साली तुम्ही त्रिमित रचनाची सुरुवात केली. तर इतक्या वर्षामध्ये काही असे चॅलेंजिंग प्रसंग आलेत का आणि त्यांना तुम्ही कसे सामोरे गेलात? हो, म्हणजे सुरुवात केली तेव्हा पहिले 5-6 महिने माझ्याकडे कामच नव्हतं. म्हणजे असोसिएट पार्टनर म्हणून मी जेव्हा बाहेर पडले आणि त्याच्यानंतर स्वतःची कंपनी एस्टॅब्लिश केली, तेव्हा लोकांना असं वाटायचं, की हिला कसं काम द्यायचं? हिच्याकडनं काम होईल का नाही? ही काम करू शकेल का नाही? बाई दिसते त्याच्यामुळे
तिच्या कमिटमेंट घरच्या असतील समजा तर ती अर्धवट प्रोजेक्ट सोडून जाणार का नाही, पूर्ण करेल का नाही, टीम आहे का नाही, असे बरेच प्रश्न असतात. पण खरं सांगायचं तर हळूहळू एक एक काम होत गेलं. प्रोफाईल वाढत गेला. आम्हाला कॉन्फिडन्स आला. आमच्या क्लायंट्सना आम्हाला कॉन्फिडन्स देता आला. त्याच्यामध्ये मी खरं सांगेन माझ्यावरती डे वन पासून विश्वास ठेवलेल्या क्लायंट्सचा खूप मोठा हात आहे आमच्या यशामध्ये आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला सपोर्ट केला. त्यांनी विश्वास ठेवला आणि आम्हाला भारतभर काम करायची संधी दिली. मॅडम, आता जसं तुम्ही उल्लेख केला की तुम्ही भारतभर काम केलेलं आहे आणि मगाशी पण तुम्ही सांगितलं की रिलायन्स आणि खूप मोठ्या मोठ्या कंपनी सोबत काम केलं, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. कारण का तुमचं एक काम मी पाहिलेलं आहे, ग्लोबल हॉस्पिटलला टीआरआय एक फ्लोर आहे, ते खूपच छान होतं. म्हणजे तिथे गेले तेव्हा असं मला वाटलंच नाही की ते हॉस्पिटल आहे, ते कोणत्या तरी फाईव्ह हो, स्टार हॉटेलला आपण हो, पाठी टाकेल, इतकं सुंदर होतं ते. हो. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हो, हो. आम्हाला त्या क्लायंटचा पहिल्या मीटिंगमध्ये ब्रीफच असा होता, की तू हॉस्पिटलमध्ये आलीस ते देश जगातलं ऑर्गन ट्रान्सप्लांटचं हॉस्पिटल खूप युनिक हॉस्पिटल आहे आणि ते खूप मोठं हॉस्पिटल आहे. आणि तिथे ऑर्गन ट्रान्सप्लांट होतात ऑपरेशन मोठमोठाली. त्याच्यामुळे जगभरातनं लोकं येतात. आणि पहिल्या मीटिंगमध्येच मला क्लायंटकडनं असा ब्रीफ होता, की तुला विसरायचंय की तू हॉस्पिटल डिझाइन करतेस. कारण आपण हॉस्पिटल म्हटलं की एक प्रकारचा माइंडसेट असतो, की असं पांढरच पाहिजे आणि त्याला असं सिरियसनेस पाहिजे आणि सिंपल पाहिजे, त्याचे पॅसेजेस मोठे पाहिजेत, त्याला रेलिंग पाहिजे. सो त्यांनी मला डे वनला पहिलं त्यांचं जे मला ब्रीफ होता, तो ब्रीफ मला त्यांचा असा होता, की तुला हॉस्पिटल नाही करायचंय, तुला एक 5 स्टार हॉटेल करायचंय. आणि हे 5 स्टार हॉटेल डिझाइन तुला करताना हा अख्खा 15,000 स्क्वेअर फुटाचा फ्लोअर प्लेट आहे. आम्हाला त्याच्यामध्ये इतक्या डिलक्स रूम्स आहेत आणि इतके प्रेसिडेन्शियल सूट्स आहेत. तिथे लाउंज आहे, तिथे कॉन्फरन्स रूम आहे, लायब्ररी आहे आणि रिक्रिएशन एरिया सुद्धा आहे. तुम्ही बघितलं असेल तर तिकडे आम्ही जिम केलाय, रिक्रिएशन एरिया केलाय, प्ले एरिया केलाय छोट्या मुलांना. असं सगळं इक्विप्ड असं हॉस्पिटलचा तो फ्लोअर आहे. आणि हे सगळं तुम्हाला असं डिझाइन करायचंय. सो आय वॉज लाइक सरप्राईज की मी अजून एक मुंबईतलं एक हॉस्पिटलचं डिझाइन केलं होतं. त्यावेळेला मला असा ब्रीफ नव्हता. तर मी म्हटलं, "हॉस्पिटलला तुम्ही 5 स्टार का म्हणताय?" सो त्यांचं असं ब्रीफ होतं त्याला किंवा त्याच्यावरती त्यांचं असं उत्तर होतं, की हॉस्पिटलमध्ये लोकं जेव्हा ॲडमिट होतात, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांना सांभाळणारे जे त्यांचे रिलेटिव्हज असतात, ते आजारी नसतात. ते नॉर्मल असतात. पण त्या पेशंटमुळे त्यांना 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस तिथे राहावं लागतं सकाळ-संध्याकाळ. तो त्यांना त्यांचं लाईफ स्टक होऊ नये, त्यांचं लाईफ थांबू नये. त्यांचं स्वतःचं जे काम आहे, ऑफिसचं काम आहे किंवा त्यांना त्यांच्या ज्या प्रायोरिटीज आहेत, पेशंट बरोबर कंपनी देता-देता त्याही पूर्ण व्हायला पाहिजेत. जेणेकरून रिकव्हरी पेशंटची होत असता तो त्यांचा रिलेटिव्ह सुद्धा तसाच चांगला व्यवस्थित शेवटपर्यंत राहील. अदरवाईज इट इस डिफिकल्ट टू स्टे विथ द पेशंट इन द हॉस्पिटल. त्याला ती सर्व्हिस आपण देणं काम आहे. समजा त्याचं तो बिझनेसमध्ये आहे. आता एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जो माणूस राहतो, तो ही मस्ट बी डेफिनेटली चांगल्या पोझिशनला असणार आहे. तर त्याचा समजा कॉल असेल, Zoom कॉल असेल, व्हिडिओ कॉल असेल, तर त्यांच्यासाठी कॉन्फरन्स रूम आहे. त्यांना कॉन्फरन्स काही कोणाशी करायची आहे दुसऱ्या जगामध्ये, तर त्यांना ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे. तो त्या व्यक्तीला पण तिथे कम्फर्टेबली पेशंट बरोबर झोपायची पण आम्ही सोय केलेली आहे प्रत्येक रूममध्ये. ते चांगल्या पद्धतीने सर्व्हिस मिळावी आणि दे आर रेडी टू पे फॉर दॅट. आणि दुसरी गोष्ट तो त्या व्यक्तीचा कम्फर्ट झोन त्यालाही चांगलं जेवण मिळतं तसं त्याला बाकीच्या सुखसुविधा मिळाव्यात असं हॉस्पिटलची एक धारणा होती आणि तोच ब्रीफ आम्हाला त्यांनी पहिल्या दिवशी दिला होता. तो आम्ही शेवटपर्यंत तो पाळला आणि खूप सक्सेसफुली झालो. तुम्ही बघितलंय तसं म्हणताय. तर तेच मी तुम्हाला सांगते, की जेव्हा आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये त्या युनिटमध्ये व्हिजिट केलं, तेव्हा कुठेच हॉस्पिटल आहे असं वाटलं नाही. फक्त एक बेड होता. पण बेडच्या पाठी जे इक्विपमेंट्स असतात युज्युअली जेव्हा आपण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बघतो, मग ते आयसीयूचे इक्विपमेंट्स असतात. कारण का ते आयसीयू युनिट होतं. ईसीजीचे इक्विपमेंट्स असतात. असं कुठेच कोणतंच इक्विपमेंट दिसत नव्हतं, कोणतंच प्लगिंग्स दिसत नव्हते, काहीच दिसत नव्हतं. आणि इतकं क्लीन आणि क्लिअर आणि सुंदर ते होतं. ते खूप त्याच्यामध्ये क्रेडिट मला खूप आज आनंद होते, की ते काम तुम्ही केलंय. आणि त्या हो. व्यतिरिक्त देखील अनेक मोठे-मोठे काम तुम्ही केले, तर त्याच्याबद्दल सांगा. आत्ताच आम्ही एक छान काम केलं नवी मुंबईला आणि मोठं काम होतं ते आणि तिथे सुद्धा आम्ही डिझाइन बिल्ड केलं. तिथे आम्हाला पण असाच ब्रीफ होता, की आमच्या लोकांना बसायला प्रशस्त जागा हवी. 2 वर्क स्टेशनच्या लाईनमध्ये जवळ-जवळ 6 फुटाचं अंतर आम्ही ठेवलंय.
म्हणजे आता चा विचार करणारा क्लायंट आहे, तो कामाबरोबर एम्प्लॉईजच्या मानसिकतेचा किंवा पेशंटच्या रिलेटिव्हचा सुद्धा विचार करताना दिसतोय. म्हणजे आम्ही इंटिरियर जे म्हणतोय सारखं, की तुम्ही रंग वापरा, वेगवेगळे पॅटर्न्स वापरा, वेगवेगळे मटेरियल्स वापरा. हे सगळं का करायचं? जेणेकरून तिकडे जो 6-8 तास, 10 तास काम करतो, त्याचे माइंडसेट हा कंटिन्युअसली चांगला राहिला पाहिजे. त्याला वेगवेगळ्या लोकेशन्समध्ये आम्ही ब्रेकआउट एरिया दिलेला असतो. हा ब्रेकआउट एरिया करत असताना तिकडे काही एलिमेंट्स ऍड करतो आम्ही. वेगळ्या 8-8, 9-9 फुटाचे आम्ही क्लाउडच्या शेपचे आम्ही लाईट्स लावलेले आहेत. जेणेकरून तिथे वेगळं ऍटमॉस्फिअर तयार होतं. त्या ब्रेकआउट एरियामध्ये तिकडची जी मंडळी असतात, ती एक अर्धा तास, 1 तास, पाऊण तास चहा कॉफी घेतात एकमेकांबरोबर. ती 300-400 लोकांची जेव्हा टीम असते, तेव्हा दोघं तिघं जण मित्र होतात. तिकडे गप्पा मारतात अर्धा तास. जेणेकरून कामातनं थोडासा ब्रेक घेतात आणि अर्धा तास कुठेही न जाता तिथेच त्यांना ब्रेक मिळतो. सो ह्या सगळ्या फॅसिलिटीजचा आम्ही सगळा वापर किंवा या गोष्टी आयडियाज आम्ही ज्या डेव्हलप करतो किंवा ग्रीन नॅचरल ग्रासपेक्षा आर्टिफिशियल ग्रास वापरून तिकडे थोडंसं म्हणतात ना, की थोडंसं नेचर आणण्याचा प्रयत्न करतो. ते नेचर सुद्धा मनाला एन्हान्स करतं. म्हणजे नुसता एक वॉलपेपर सुद्धा खूप मॅटर करतो. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी आम्ही इंटिरियरच्या काम करत असताना आम्ही कन्सिडर करतो, जेणेकरून ते मोनोटोनस होणार नाही. वेगवेगळ्या शेपच्या चेअर्स वापरणं, हे खूप इन आहे सध्या आणि खूप छान वाटतं. तिकडे लोकं कामाचं रिप्रोडक्शन तुम्हाला रिझल्ट खूप चांगला मिळतो, रादर दॅन एक प्लेन ऑफिस. तुम्ही तुमच्या कामानिमित्त अनेकदा बाहेर असता. जसं तुम्ही बोललात, की पूर्ण भारतभर तुम्ही काम करता, तर अनेकदा तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागतं. आणि तुम्ही एक सिंगल मदर देखील आहात. तर फॅमिली आणि प्रोफेशनल लाईफ तुम्ही कसं मॅनेज केलं आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट कसा होता त्याच्याबद्दल थोडं सांगा? माझं क्रेडिट 100% माझ्या मुलाला जाईल. अ, खूप लहान असताना कधी-कधी मी त्याला माझ्या साईटवरती सुद्धा उचलून नेलेलं आहे. म्हणजे मला अजून आठवतं, की माझ्या एका साईटवरती तो कांगारू बॅगमध्ये सुद्धा होता आणि नंतर तो हैदराबादला मी त्याला घेऊन गेले होते. मला अजून आठवतंय, की तो माझ्या साईटवरती यायचा आणि मग नंतर आम्ही सिटी आम्ही एक्सप्लोर करायचो. मग तिकडची गार्डन्स असतील आणि मग तिकडे काही वेगळ्या आयडियाज असतील किंवा हॉटेल्स असतील, तिकडे आम्ही दोघं जायचो. पण तो एक जर्नी होता. आता तो बऱ्यापैकी मोठा आहे. पण तो एक जर्नी होता आणि सुंदर जर्नी होता. अ, काही वेळेला माझ्या पॅरेंट्सकडे मी त्याला ठेवायचे आणि मग मी ट्रॅव्हल करायचे. पण त्याचा सपोर्ट असल्याशिवाय हे शक्य झालं नसतं. कारण आमचं फील्ड खूप टायमिंग बाउंड असतं. एकदा मला आठवतंय, की 3:30 वाजता मी पुण्याच्या विमाननगरच्या एका साईटवरती होते. पहाटे 3:30 माझ्या लेबर बरोबर. कारण ती साईटची रिक्वायरमेंट होती किंवा मी एका बँकेचं काम केलं होतं. सकाळी 6:30 ला मी साईटवरती होते. कारण आमची 7 वाजता 7:30 ला तिथे पूजा होणार होती आणि मी रात्री 2:30 वाजता साईट सोडली होती आणि मग परत सकाळी 6 वाजता मी आले होते साईटवरती. सो अशा जागा पण मी बघितल्यात ज्या मी कधी गेलेच नव्हते. म्हणजे महाराष्ट्रातल्या सुद्धा अशी काही छोटी-छोटी जिल्हे आहेत, जागा आहेत. तिकडे सुद्धा मी कधी गेले नव्हते. पण ह्या कामानिमित्त मला जायला मिळालं. भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या भागांमध्ये हैदराबादला मी माधापूरमध्ये काम केलंय, बंगलोरला केलंय, गोव्याला वेगवेगळ्या लोकेशनला काम केलंय मी. तर ही जागा मला बघायला कधी मिळाला जेव्हा मी माझं काम तिकडे करत होते. पण अशा अनसर्टन टायमिंग्सला पण मी कामं केलीत. पण डेफिनेटली याचं क्रेडिट 100% त्याला जातं. त्यांनी तो सपोर्टिव्ह ॲटिट्यूड दाखवला लहानपणापासून आणि म्हणून मी हे करू शकले, नाहीतर हे अशक्य होतं. मॅडम तुमचं असं एक मत आहे, की प्रत्येक स्त्रीने स्वतःचं घर घ्यायला हवं आणि त्याच्यासाठी देखील तुम्ही काम करताय. तुमचा एक नवीन प्रोजेक्ट आहे हर हायनेस बद्दल. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हो, हर हायनेस्ट हे माझ्या अगदी निअर टू हार्ट असं टॉपिक आहे आणि माझं लाईफचं मिशनच आहे असं तुम्ही म्हणाल तरी काही हरकत नाहीये. अ, मी काही वर्षांपूर्वी स्वतः घर घेतलं आणि त्यावेळेला असं लक्षात आलं, की बऱ्याच अशा गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला माहितीच नसतात, की लोन प्रोसेस कसं करायचं किंवा लोनसाठी काय-काय डॉक्युमेंट्स लागतात किंवा कुठला डेव्हलपर चांगला आहे, की जो कमिटमेंट केल्याप्रमाणे आपल्याला घर देतो किंवा काय फॅसिलिटीज महिलांना आहेत किंवा कशा प्रोसेसमधनं आपण जायला पाहिजे, डाउन पेमेंट किती लागतं, हे काहीच मला माहीत नव्हतं. म्हणजे खूप अर्ली स्टेजला घर घेतलं मी आणि त्यावेळेला मला असं रिअलाईज झालं, की महिलांनी घर घेणं ही फार रेअर गोष्ट आहे. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट मे बी 15-18 इयर्स बॅक अगेन.
आजही महिला घर घेणं म्हणजे स्वतःहून घर घेणं, स्वतःच्या पैशांनी घर घेणं किंवा स्वतःचं नाव पहिलं असणं ही अजूनही आपल्याकडे खूप घरांमध्ये ही प्रचलित संकल्पना नाहीये. पुरुषांना स्वतःचं घर पहिलं, दुसरं नाव तिचं असतं. पण पहिलं घर तिचं, पहिलं नाव तिचं, ही कॉन्सेप्ट अजूनही आपल्याकडे त्या मानाने कमी आहे. तो हर हायनेसचा जन्मच ह्याच्यातनं झालाय. माझा अनुभव मला असं वाटतं, की या संकल्पनेतनं मी महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून प्रत्येक महिलेने स्वतःचं घर घ्यावं असं मला वाटतं. एक घर त्या महिलेला नुसतं शेल्टर देतं ही एक सुरक्षितता झालीच. पण त्या बरोबरीने तिला खूप पायावर खंबीरपणे उभं करतं, असं माझं स्वतःचं मत आहे आणि तो अनुभव पण आहे. त्या घराने मला व्यवसायाला सुद्धा काय म्हणतात त्याला बिझनेस लोनची फॅसिलिटीज मला मिळाल्या. त्याच्यानंतर मला घराची किंमत ही वाढतच असते. त्याच्यामुळे ते घर अ, मी विकलं आणि दुसरं घर घेतलं. सो हा जर्नी आहे आणि हा जर्नी इज अ फॅन्टास्टिक जर्नी. आणि त्या नजरेत तुम्ही दुसऱ्या साइडनी बघितलं तर सोसायटी सुद्धा तुमच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहते, की हां, इंडिपेंडंट आहे, स्वतःचं करू शकते. मुलांच्या नजरेमध्ये तुम्ही संस्कार पण त्यांना असेच हे करता, की ती स्त्री असली म्हणून काय झालं, तिच्यात काही कमी नाहीये. म्हणजे माझ्या मुलासाठी मी एक म्हणतात त्याची एक हिरो आहे, की अमिताभ बच्चन सारखं हिरो सारखं वाटतं मला कधी-कधी. आणि माझ्या पेरेंट्ससाठी सुद्धा मी एक चांगली मुलगी पण एक म्हणतात ना, की एक चांगलं त्यांना प्राउड फील होतं. सो हे खूप चांगली गोष्ट आहे. त्या घरातनं तुम्हाला सवय लागते एक तर सेव्हिंगची, कारण तुम्हाला ई-एम-आय भरायचा असतो. तुम्हाला तुम्हाला स्थिरता येते खऱ्या अर्थाने. तुम्हाला बिझनेसमध्ये सुद्धा सीरियसनेस येतो, की आता तुमच्यावरती एक जबाबदारी आहे लोन पे करायची. त्याच्यामुळे तुम्ही व्यवसायामध्ये हे स्वतः खूप इन्व्हॉल्व होता. स्वतः खूप एफर्ट्स घेता. चांगली लाईफस्टाईल तुम्ही जगता आणि ऑफ ती एक वाढणारी गोष्ट आहे फायनान्शियली सुद्धा. आफ्टर सम इयर्स तुम्ही ते विकलं तरी तुम्हाला त्याचे चांगले पैसे मिळतात. सो हर हायनेसचा कॉन्सेप्ट असा आहे, की अं, मी महिलांना फ्री ऑफ कॉस्ट गाईड करते आणि हा ग्लोबल विषय आहे असं मला वाटतं. त्या फ्री ऑफ कॉस्ट गाईड करण्यामागे उद्देश असा आहे, की प्रत्येक महिलेनी हिम्मत करावी प्रथम, की मी घर घेऊ शकते. आणि ते हिम्मत आल्यानंतर तिला जे काही डॉक्युमेंटेशन आहे, ज्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत, त्या तिला गाईड करते मी. अशी ही संकल्पना आहे. मॅडम, हे सगळं काम करत असताना तुम्हाला अनेक अनुभव आले असतील, तर काही असे अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता, की जे तुमच्या कायम स्मरणात राहणार आहेत? हर बद्दल माझ्याकडे एक मुलगी मला भेटायला आली. 36-38 वर्षाची होती आणि तिने मला वाटतं YouTubeवरती पाहिलं आणि माझ्याकडे ती स्वतःहून आली माझ्या ऑफिसमध्ये आणि मला म्हणाली, की "मी एका ठिकाणी घर लोकेट केलेलं आहे, पण मला जरा ना त्रास होतोय तिकडे जरा फायनल डील करायला किंवा फायनल निगोसिएशन करायला किंवा ते डॉक्युमेंटेशन जे काही बँकेचं जे आहे थोडंफार, तर कॅन यू म्हणजे तुम्ही मला मदत कराल का?" आणि कोइन्सिडन्स असा झाला, की मी त्या डेव्हलपरलाच ओळखत होते. आणि मी त्यांना प्रत्यक्ष फोन केला आणि आय मस्ट टेल यू प्राउडली, की मी तिला जवळ-जवळ 200 ₹250 पर स्क्वेअर फूट त्यांच्याकडनं तिला डिस्काउंट करून देऊ शकले. आणि आज 2 वर्ष झाली ती मुलगी त्या घरात राहतीये. तिथून त्या मुलीला बंगलोरमध्ये चांगला जॉब मिळाला. तिला ड्रीम जॉब होता तिचा एक, तो मिळाला. आणि त्या मुलीला भयंकर आनंद झाला, की जेव्हा तिला घर घराची किल्ली मिळाली आणि ती घरी राहायला गेली. आणि हर हायनेसमध्ये आपली एक प्रथा आहे, जी बाई घर घेते, तर हर हायनेस तिचं कौतुक म्हणून तिला पैठणी गिफ्ट करते. आणि ती पैठणी आपण तिला अतिशय उत्तम पैठणी देऊन डॉक्टर वास्तू रविराज आहेत जे, त्यांची एक छान देवघरात ठेवण्याची फ्रेम आपण त्यांना देतो. जेणेकरून तिचं तिचं कोणीतरी कौतुक करेल. तिला कोणीतरी पाठीवर थाप देईल आणि तिचं म्हणजे तिला ते एक म्हणतात ना, की कोणीतरी आपल्यासाठी आता त्या मुलीसाठी मी तिची मोठी बहीण झाले, तर तिच्या आयुष्यातल्या अनेक आनंदाच्या गोष्टी ती माझ्याशी शेअर करते पहिल्यांदा. सो माझी फॅमिली मोठी होतीये. त्याच्यामुळे मला स्वतःला तिचं कौतुक करताना मला इतका आनंद झाला होता. मी तिला जेवायला पण घेऊन गेले होते. कारण माझ्यासाठी सुद्धा एक अभिमानाची गोष्ट होती, की हर आयनेसमधनं एका महिलेला आपण घर देऊ शकलो आणि इट वॉज अ रिअली हॅपी मोमेंट फॉर मी अल्सो. आणि असं आपण कौतुक करतो. त्याचं कारण असं आहे, की आपल्याकडे कौतुक करण्यासाठी आपण हात राखीव ठेवतो. आपण भरभरून तोंड भरून कोणाचं कौतुक करायला तयार नसतो. आपण बाकी क्रिटिसिझम फार तोंड भरून करतो, पण कौतुक फार पटकन करत नाही. मग त्यांचं कौतुक आपण करतो. त्याच्यामुळे हर आयनेसला भयंकर आनंद होतो जेव्हा एखादी महिला घर घेते.
मॅडम नक्कीच सांगा. तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर आता देखील दिसत आहे. एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन, की एकूणच तुम्ही जे आता नवीन पिढी आहे किंवा नवीन मुलं आहेत, की जे या क्षेत्रात येऊ इच्छितात किंवा या क्षेत्रात काम करतायत, त्या लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कारण का तुम्ही जेव्हा या क्षेत्रात पदार्पण केलेलं आणि या क्षेत्रात काम चालू केलेलं, तेव्हा इतकं टेक्नॉलॉजी नव्हती किंवा इतकं प्रगल्भ नव्हतं. आता जर सोशल मीडिया किंवा आता जसं आपण एआय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हर्चुअल रिअलिटी बद्दल बोलतो, ते तेव्हा नव्हतं. ती आता आहे आणि तुम्ही त्याच्यासोबत काम करताय. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? सगळ्यात पहिलं म्हणजे कुठलाही व्यवसाय करताना तुम्हाला जेव्हा व्यवसाय तुम्ही चालू करता, तेव्हा तुम्हाला त्याचं बेसिक डॉक्युमेंटेशन करणं फार गरजेचं आहे. जसं तुम्हाला कुठेही फॉर्म भरताना तुम्हाला केवायसी जसं भरावं लागतं, तसं कंपनी फॉर्मेशन करताना मग ती प्रोप्रायटर करा, पार्टनरशिप करा, एल-एल-पी करा, प्रायव्हेट लिमिटेड करा. त्याचं ना प्रॉपर डॉक्युमेंटेशन असायला पाहिजे. म्हणजे उद्योग आधार आहे किंवा तुमचं एम-एस-एम-ईचं रजिस्ट्रेशन आहे किंवा तुमचं शॉप एस्टॅब्लिशमेंट सर्टिफिकेट जे असतं ते असायला पाहिजे किंवा तुमच्या आणखीन तुम्ही जास्ती काम करत असाल तर ई-एस-आय-सी, पी-एफ असतो, इन्शुरन्स असतो. तुमच्या आता माझ्या साईटवरती आम्ही जेव्हा पर्टिक्युलर साईट करतो, तर 3 महिन्याची समजा साईट असते किंवा 2 महिन्याची साईट असते आमची एखादी. तर त्या 2 महिन्यापुरता मी सगळ्या लोकांचा इन्शुरन्स काढते. त्याचं कारण असं आहे, की आमच्या साईटवरती सगळ्या प्रकारची कामं चालतात. कार्पेंटरी पण चालतं, इलेक्ट्रिकलचं पण चालतं आणि एसीचं पण चालतं. तो कुठेही काही इश्यू होऊ नये याची प्रिकॉशन आम्ही आधी घेतो. आमचा इन्शुरन्स तर असतोच असतो. आपला स्वतःचा टर्म इन्शुरन्स असतोच असतो. पण आपल्या लेबरचा पण इन्शुरन्स आम्ही ई-एस-आय-सी, पी-एफ भरतो. त्या लेबर्सचा, त्या वेळेपुरता. त्याच्यानंतर या सगळ्या फॉर्मॅलिटीज तुम्हाला करायला पाहिजे. ह्या सगळ्या तुमच्या तयार असायला पाहिजेत. कारण तुमच्या जी नंबर, तुमचा प्रॉपर टॅक्सेशन, तुमचा जी म्हणजे अपग्रेडेड जी म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली भरलं गेलं पाहिजे. हे सगळं करायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमची कंपनीची वेबसाईट असायला पाहिजे. मी किती लोकांना जेव्हा विचारते तुमची वेबसाईट आहे का? तर ते नेहमी सांगतात की अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर वेबसाईट इज अ मॅन्डेटरी कारण तुम्हाला लोकं शोधणार कशी? आजही तुम्ही माझी वेबसाईट बघितली तर तुम्हाला मी चॅटिंग करताना दिसेल. ही टेक्नॉलॉजी आहे ऑफ पण तुम्हाला पर्सनलाइज्ड टच असणं गरजेचं आहे. टेलिफोन नंबर माझा आहे. तो तुम्हाला अ, समोरच्याला वाटलं पाहिजे, की आपल्याला या कंपनीबरोबर काम करायला पाहिजे. या कंपनीचं पर्सनल टच आहे आपल्याकडे. कारण आम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत. आणि दुसरं टेक्नॉलॉजी म्हणाल तर टेक्नॉलॉजी रोजची बदलते आणि तुम्हाला रोज शिकायचं आहे नवीन टेक्नॉलॉजी, तुम्हाला आयडियाज डेव्हलप करायच्या आहेत. जसं टेक्नॉलॉजी वाढत जाणार एआयने तर जग बदललंय, तर आपण मागे राहून चालणारच नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला अपग्रेडेशन हे रोज करायचंय. धन्यवाद मॅडम. तुमचं काम किती सुंदर आहे हे मी पाहिलेलंच आहे. पण तुमचे विचार देखील खूप छान आहेत आणि तुमच्या सगळ्या कामाबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचसोबत 365 दिवस, 365 स्टोरीज या माझ्या सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक यू. रचना तुमचंही कौतुक कारण तुम्ही पण खूप एफर्ट्स घेताय या सगळ्यासाठी. तुम्हाला पण अभिनंदन. धन्यवाद मॅडम.